रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला लाल भोपळ्याची तिखट पुरी करून दाखवणार आहे। तिखट पुरी करण्यासाठी मी लाल भोपळा घेतलेला आहे। लाल भोपळ्याची मागची साल काढणार आहे। लाल भोपळ्याची मागची साल काढून झालेली आहे। लाल भोपळा किसून घेणार आहे। मी इथे अर्धी वाटी किसलेला लाल भोपळा घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये 5 लसूण पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा, 2 ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 टीस्पून जिरे घालून पाणी न घालता सुके वाटण करून घेणार आहे। सुके वाटण तयार झालेले आहे। भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेला ओला भोपळा घालणार आहे। मिक्सरमध्ये तयार केलेले लसूण अद्रक मिरचीचे वाटण घालून मिक्स करून घेणार आहे। एक टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालणार आहे। पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे। चिमूटभर हिंग पावडर घालणार आहे। अर्धा टीस्पून ओवा घालणार आहे। 1 चमचा सफेद तीळ घालून मिक्स करून घेणार आहे। 1.5 वाटी गव्हाचे पीठ घालणार आहे। अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ मळून घेणार आहे। पाणी न घालता पीठ मळून घेणार आहे। एक चमचा गरम तेलाचे मोहन घालणार आहे। पिठाचे लहान गोळे करून घेणार आहे। गव्हाचे पीठ लावून लहान आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहे। भोपळ्याची पुरी लाटून झालेली आहे। अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्या देखील लाटून घेणार आहे। तिखट पुरी तळण्यासाठी पॅन गरम झाल्यावर तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे। मीडियम गॅसवर तिखट पुऱ्या तळून घेणार आहे।
चविष्ट अशी लाल भोपळ्याची तिखट पुरी तयार झालेली आहे.